नमस्कार. कोणता झेंडा घेऊ मी हाती, अशीच परिस्थिती सध्या राज्यातल्या काही राजकीय पक्षांची झालेली आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या काही कालावधीमध्ये एका पक्षाची दोन शक्ल झाली, त्यामुळे इकडे जाऊ की तिकडे या सगळ्या गोंधळात अखेर निवडणुका घोषित झाल्या. मंडळी, मी पुन्हा एकदा आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघात. आता तुम्ही म्हणाल की यवतमाळमध्ये तर आपण शो केला, तिथं कार्यक्रम केला, मग आता वाशिममध्ये का? मंडळी, यवतमाळमध्ये केला आपण. यवतमाळमधली सगळी लोक त्यामध्ये आली होती. वाशिममध्ये याकरता आलेलो कारण हा मतदारसंघ मोठा आहे, म्हणून आज मी इथल्या बाजारपेठेत इथल्या लोकांशी संवाद साधतोय. चला सुरुवात इथूनच करूयात आपण. दादा बसले. दादा नमस्कार ना भाऊ. या बरं आशीर्वाद आमच्याशी बोला बरं तुम्ही. हा, काय करायचं मग आता? इथलं इलेक्शनचं वातावरण असं बघा ना, एक आता भावनाताई तर काही रिंगणामध्ये नाही, बरोबर की नाही? विकास वगैरे सध्या अडथळा कामामध्ये, विकासमध्ये जसा पाहिजे तसा विकास नाही वाशिम जिल्ह्याचा. MIDC नाही आली अजून आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये. मेडिकल कॉलेज नाहीये. बेरोजगारीचं प्रमाण वाढले, आता थेट सुरू झाले. आणि त्याच्यानंतर शेतीचा माल जे आपला पिकवतो आपण शेतकरी, तर त्याला त्याचा अधिकार नाहीये की कोणत्या भावामध्ये द्यायचा. बरोबर आहे. स्वामीनाथन आयोग लावला नाही अजून, त्याचा निर्णय अजून. शेतकरी का तुम्ही? मी ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं. ग्रॅज्युएशन झालेलं. पण मला सांगा दादा, एकीकडे राजश्री पाटील आहेत बरोबर, दुसरीकडे संजय देशमुख. काय वाटतं तुम्हाला? काय वार आहे, कोणाच्या बाजूने वार आहे, काय मूड आहे? अशी चर्चा चालू आहे जनतेची की संजय भाऊ देशमुखची समजा जास्त लिडिंग नाही होऊ शकते सीट त्यांची. स्वतःचा आपल्याला प्रभुत्व दाखवा लागेल, आपल्याला काम दाखवा लागेल त्या ठिकाणी. त्यानुसार आपल्याला समजा एखादा उमेदवार उभा केला, त्याला सपोर्ट केला एखाद्या मोठ्या नेत्याने केंद्रातल्या, बरोबर आहे, पण त्याच्या याच्यावर निवडून येऊ शकत नाही ना, कारण की आपल्याला दाखवा लागेल की आपण त्या ठिकाणी सक्षम हो. सोप्या भाषेत का दादांनी सांगितलं, जो काम करेल तो निवडून येईल. चला पुढे जाऊ आपण, आणखीन काही लोकांशी बोलू. हा, अरे काका इथलंच का? हो हो का? ते इलेक्शन होतं ना आता? हो, इलेक्शन आहे ना. होय ना? वा 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 वा. जमते का मग? काय कोणाचं जमते काय इलेक्शन मध्ये? इलेक्शन मध्ये बीजेपी हरणार, हे जमते. कोणाचं? हा, काँग्रेसचं जमते. त्यामुळे बदल पाहिजे. बदल पाहिजे. हो, बदल पाहिजे. हो. बरोबर. बदल मागितलाय दादाने. बदल. बदल मागितल्याशिवाय काय हे नाही. आता भावनाताई तर रिंगणात नाही ना आता. हा, मग आता राजश्री पाटील आहेत लोकसभेचे उमेदवार, आणि दुसरीकडे संजय देशमुख. काय वाटतं तुम्हाला? संजय देशमुख काहीच करत नाहीत. काय म्हणणं आहे तुमचं? कोणीच काय. ज्या दिवशी माझ्या गावाची सुधारणा होईल त्या दिवशी माझ्या गावात किती गलिच्छ इतका. कुठलं गाव सांगून द्या. कुठलं गाव? हे नावजी जांभरूण फाट्यावर राहते मी, झोपडपट्टी. माझ्या घरात इतकं पाणी, रोड आहे पण नाल्या नाहीत. त्या नाल्यासाठी शिओ, जिल्हा अधिकारी, BDO सगळीकडे जाऊन आलो, त्यांच्या सह्या पण आहे माझ्याकडे. आणखी काय सांगायचंय? चला, तुमचा प्रश्न तुम्ही मांडला. वंदना वाघूजी भाले. एकदम आपण अपेक्षा करूया तुमचे टीव्हीवर बघतील ते, पाहू द्या. त्याचं काहीतरी होईल. किती पडले हातात? सोयाबीनला भाव मिळालाच नाही यावर्षी. नाही का? नाही. बरं, मग आता काय वाटतं तुम्हाला? इथं काय मूड आहे? कोण जनतेचा मूड आहे. जनतेचा मूड आहे ना. पण मग जनतेचा काय मूड आहे? बदलाचा मूड आहे? जनतेची बदल पाहिजे जनतेला. होय का? हो, जनतेला बदल पाहिजे. विकास पाहिजे. विकास पाहिजे. विकासाशिवाय मजा. बदल पाहिजे. विकास पाहिजे बिलकुल. बरं झालं, लय दिवस झालं भावना तर होती. बरं, चेंज झाला पाहिजे. हा, पण मग कोणाच्या बाजूने जातोय मूड लोकांचा? शिंदे सेना. होय ना, शिंदे. पण आता ऊन वाढलं, तुमचा काय मूड आहे आता? ऊन वाढलं तर सावलीमध्ये उभं राहिलं ते. हा, सावलीमध्ये उभं राहायचा मूड आहे म्हटले. हो ना, चेंज झाला का? कुठले? इथलेच का? वाशिमचे. वाशिमचे का? आता आम्ही आलो ना वाशिम मध्ये तुमच्या. बोला ना, मग तुमचं स्वागत आहे आमच्या वाशिममध्ये. स्वागत केलं दादाने. तुम्हाला नमस्कार. नमस्कार. तुम्हाला पण मनपूर्वक, आदरपूर्वक पाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नवीन वर्ष सुरू. तुम्ही तुमच्या भावना फक्त मोकळ्यापणानं व्यक्त करावं आणि मी त्याला एकदम प्रशंसेनं उत्तर द्यावं. बरं, बोला बरं. आता तुम्ही जरा गाडी बाजूला घेऊन टाका, बोलता. बोला बरं, आता कोण निवडून येते मग वाशिम मध्ये का? यवतमाळ वाशिम. हो. कोण जोर मारते? काय समजा पक्षाच्या हिशोबानं वरच्या लेवलवर माणसांना सांगू शकतो मी तुम्हाला. मोदीजी यायला पाहिजे. अच्छा, मोदीजी यायला पाहिजे. खालचं तर काय, आता लय मोठी खिचडी आहे. याच्यानं कोणाचंच खेटून कोणाच्या पायात नाहीये. कोण काय करेल त्याचं काही सांगता येत नाही. काकांनी सांगितलं खिचडी आहे. काय सध्या भाव वाढलेले आहेत सगळ्यांचे. भाव सगळं वाढलेलं आहे. सगळं भाव वाढलेलं आहे. सब भाव वाढलेला आहे. बरं, इथं भाव कोणाचा वाढलेला आहे? दोन उमेदवार आहे निवडणुकीच्या रिंगणात. आपने जो जयश्री पाटील के. जयश्री पाटील. चेंज झाला पाहिजे. लोक तर म्हणते संजय देशमुख. नाही, जयश्री दीदी पाटील के. ती येणार असो. विकास पाहिजे.
यवतमाळची लेख. हो आपला विकास पाहिजे ना ते नरेंद्र मोदीच पाहिजे. तुम्ही बोलले तुम्ही तिकडे बोलले त्यांना विकास पाहिजे त्यांचं असं म्हणणं विकास पाहिजे. आता इथे तुम्हाला माहिती कोण उभं आहे? आपले संजय राऊत आपले देशमुख काय ते संजय देशमुख काय ते माहिती नाही तेवढी म्हणा खेड्यावरून आलेलं तर माहिती हो नसते. पण मतदान करते ना हो मग चिन्हाकडे पाहून करते का माणसाकडे पाहून करते? माणसाकडे पाहून हा? माणसाकडे. पण मग आता राजेश्री पाटील आहे आणि मग संजय देशमुख आहे. हो काय परिचित आहे काय उमेदवार? परिचित नाही हा सध्या आलेच नाहीत ना वाशिम. नाही का? नाही जाऊ दे आपल्यामुळे काकाची अडचण होऊन गेली बरं. आम के आम गुटली हो के दाम असं म्हणतात तसंच चाललंय का सगळं? हा? आपण म्हणतो ना तुम आम खाओ गुटली हो क्यों गिनते हो. काका कोण जोरदार आहे सध्या दोन उमेदवारांपैकी? नाही उमेदवाराचं तर आम्ही सांगू शकत नाही. नाही का? मग तुमचं तर असं म्हणणं आहे बा तुम्ही आम खाओ गुटली मत गिनो आहे ना असंच झालं बा. ठीक आहे चला पुढे जाऊ. लक्ष्मी येते का पदरात सध्या? हो येते परवडतंय का? परवडते सर. हा होतोय धंदा? हो बरं ताई माहिती आहे का कोण उभं आहे इथं? नाही नाही काय अंदाज नाही. बरं मला एक सांगा ताई तुम्ही पक्षाकडे पाहून मतदान करता की माणसाकडे पाहून? पक्षाकडे पाहून. मग आता यंदा काय वाटतं बा कोणाचा जोर आहे इथं यवतमाळ वाशिम मध्ये? कमळाचा जोर आहे. कमळाचा जोर आहे असं त्या म्हणतात. आता पहिले बाजार किती रुपयात व्हायचा? पहिले खूप कमी पैसा लागायचा. तरी काय आठवतं किती रुपयात केलाय तुम्ही? पहिले 100-200 रुपयात थैली भरायची, आता भरत नाही. भरत नाही का? नाही. मग आता किती खर्च होतो? आता खूप होतो खर्च. होय ना. आता बघा तसं इथले उमेदवार आता म्हणजे सरकार तर म्हणतंय बा महागाई कमी करू सगळं करू पण आता तुम्हाला इथं माहिती कोण उभं आहे? काय माहित नाही ते नाही माहित का? नाही. कल्पना नाही. नाही कल्पना हा? नाही. त्याच्यात आपण राजकारणात आपला इंटरेस्ट नाही. नाही आपला प्रपंच करावा नेटाने. बस, बस. बस 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 काका म्हणता आपला प्रपंच करावा नेटाने दुसरं काय नको काकाला. नमस्कार. मग काय तुम्हाला वाटतं असं एक फिलिंग असतं ना जाणवतं की नाही आपल्याला? मोदी 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 बाकी काहीच नाही. होय का? नाही कोण इथं राजश्री पाटील येतील? हा राजश्री पाटील मोदीमुळे राजश्री पाटीलच येतील ना. पण लोक तर संजय देशमुख म्हणतात. ते येतील म्हणते तो लोकांच्या मनात काय सगळेजण आपापलं मत मानते. होय ना. 500 वर्षाचा इतिहास त्यानं म्हणजे मोडून काढला. राम मंदिर बनवून दिलं अजून काय पाहिजे. बर पण महागाई रोजगारी बेरोजगारी 1000 होऊ द्या ना अजून बी वाढू द्या ना काय होते काहीच फरक नाही पडत. काहीच नाही. काहीच फरक अरे नाही पण पडत. लोक उपाशी मारायला लागले. कोणाला असं उपाशी मारलेलं एक बी दाखवून द्या लाखो रुपये माजून घेऊन जा. बर. एक बी जण. हा एकदम जोरदार काकाने सांगून दिलं दाखवून द्या अशी परिस्थिती मी तुम्हाला इनाम देणार म्हणून. बस मला सांगा यवतमाळ वाशिम मध्ये भावनाताईचं काही रिंगणत नाही बरोबर ना. पण 5 टर्म तुमच्या खासदार होतं काम केलं का भावनाताईने? नाही काय नाही काहीच नाही केलं. वाशिम मध्ये काहीच नाही केलं भावना. शेतकरी का तुम्ही? शेतकरी मग शेतकऱ्यांसाठी काही नाही. शेतकऱ्यासाठी काय केलं काहीच नाही केलं. होय का? काहीच नाही. होय ना. बरं जाऊ दे मग. 10,000 रुपयाचं सोयाबीन जर 4,000 विकत असतील आणि 2,000 देत असतील हा तर त्याचा उपयोग काय? पण खर्च किती झाला? खर्च तर लागते 17,000 रुपये एकरी हो. एकरी. मग हातात किती येतं एकरी? आता 5 पोत्या धरा तुम्ही 4,000 म्हणजे फक्त 20,000 रुपये. 20,000 रुपये बस. ते दिसतंय द्यायला पण करत नाहीत ना ते काहीच. मग तुम्ही का गप्प आहे? आता गप्प दाखवून आपण आता याच्यात. होय याला म्हणतात मतदार मंडळी. आमचा जिल्हा काही नाही. आमच्या जिल्ह्यात भावनाताईने काही नाही केलं. काही नाही केलं. बर बघा ही अशी सगळी वेगवेगळी मतं आणि तीच वेगवेगळी मतं जी आहेत हा देशमुखलाच आणू. हा. देशमुखलाच आणू. होय ना. दुसरं आणणारच नाही. का? लगेच नाही कोणतेच कामं नाही तर बदल पाहिजे. बदल पाहिजे तर. लोकांची मतं आहेत वेगवेगळी. तर ही वेगवेगळी मतं जाणून घेतल्यानंतर थेट आपण जाणार आहोत आपल्या शोच्या चौकटीत. पुन्हा एकदा सांगतो एकीकडे असतील सत्ताधारी दुसरीकडे असतील विरोधक आणि त्याचबरोबर सामान्य नागरिक शेतकरीही जे मांडतील आपले प्रश्न आरोप प्रत्यारोप ज्यातनं आपल्याला कळू शकेल यवतमाळ वाशिमचा मूड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात. बारामतीमध्ये सुप्रिया कन्या चालते तर इथे आम्हाला विदर्भाची लेख का चालत नाही? तेव्हाही आम्ही भावना गवळीच्या विरोधात आवाज उठवला. भावना गवळीच्या विरोधात एवढ्या खालच्या स्तरावरचे भाष्य होते. रस्ते नाही, लाईट नाही, कुठल्याच प्रकारचा या 25 वर्षात विकास झालेला नाही. 370 हटवली साहेब. 370. 500 वर्ष वाट बघावी लागली राम मंदिराकरिता. शरद पवार यांनी वसंतदादा पाटलापासून तर यशवंतराव चव्हाणापासून यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं. त्यांना अजित पवार चालतात का मग? हे यांचं हिंदुत्व आहे का? यांचं हिंदुत्व संपलेलं आहे. हे कुठलं भाकरी हिंदुत्व? अरे खरं हिंदुत्ववादी आम्ही आहोत.
नमस्कार, मी विशाल परदेशीनी पुन्हा एकदा मूड महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, पुन्हा एकदा मी आलेलो आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघात. म्हणजे गेल्या वेळी आपण यवतमाळमध्ये तिथल्या स्थानिकांशी, नेत्यांशी संवाद साधला. यवतमाळमधली सगळी लोक तिथे उपस्थित होती, पण मी वाशिममध्ये मुद्दाम आलोय. याचं कारण असं की हा मतदारसंघ खूप मोठा आहे. 5 टर्म इथे खासदारकी होती ती भावना गवळींची, आणि आता एकीकडे आहेत राजश्री पाटील ज्या आहेत महायुतीकडनं, आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं संजय देशमुख आहेत. ही दुरंगी लढत जी ती ह्या ठिकाणी होताना दिसते. चला, पहिलाच प्रश्न मी या ठिकाणी घेतोय, तो म्हणजे 40 सेकंद मी प्रत्येकाला देतोय की का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. तुमच्या कार्यक्रमाचं ज्या हिशोबाने नाव आहे मूड महाराष्ट्राचं, आज संपूर्ण महाराष्ट्राचं मूड काय हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राचा मूड असा आहे की संपूर्ण महाराष्ट्र हे उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या मागे खंबीरपणे उभे आहे. जी गद्दारी या लोकांनी महाराष्ट्रात केली, पक्ष फोडण्याचं काम केलंय, ही या जनतेला इथे कुठेही कदापि यांना आवडलेलं नाहीये. आणि याचाच इफेक्ट, यांचाच हा मूड आता तुम्हाला येणाऱ्या 26 तारखेला बदलताना दिसेल. या प्रामुख्याने मला तुम्हाला सांगायचं आहे, कारण की ज्या पद्धतीने भाजप सरकारने ही तानाशाही या देशात लावलेली आहे, या तानाशाहीला कुठेतरी इथला वर्ग कंटाळलेला आहे. जी बेरोजगारी इथे आहे, शेतकऱ्यांचे हाल होतात आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही. आमच्या पीक विम्याच्या संदर्भात तुम्ही विचार केला, 40 सेकंद पीक विम्याच्या संदर्भात तुम्ही विचार केला तर करोडो रुपये यांनी प्रायव्हेट कंपनीच्या घशात यांनी टाकलेले आहेत. या हिशोबाने आजचा मूड महाराष्ट्राचा असा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मोठ्या संख्येने इथे विजयी होणार आहेत. ठीक आहे, ठीक आहे. का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. उमेदवाराला निवडून देण्याचं एकमेव कारण आहे की 25 वर्ष झालेत या मतदारसंघामध्ये. पहिले रस्ते नव्हते, आता रस्ते झालेले आहेत. मोदीजींचं विकास कार्य हे वर्ल्ड वाईड विजन आहे. ज्या भारताची ओळख अमेरिकेसारख्या देशामध्ये होत नव्हती, आज जागतिक पातळीवर भारताचं नाव सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे. आणि नरेंद्रजी मोदी यांना अबकी बार 400 पार हात बळकट करण्यासाठी इथला खासदार निवडून देणे अत्यंत गरजेचे आहे. बरं, आता मी स्थानिकांना विचारतोय, स्थानिकांना यासाठी विचारतोय की ते स्वतः मतदार आहे आणि ते ठरवणार आहेत की कोणाला निवडून आणायचं. डॉक्टर, मी आपल्यापासून सुरुवात करतो. इतकी वर्ष आपण वाशिममध्ये एक पीडियाट्रिशियन म्हणून प्रॅक्टिस करता, बरोबर. वाशिम आहे तसंच की बदललंय? काय मत आहे तुमचं? का निवडून द्यावं आपण यांना? छान बदललंय वाशिम, पर ये दिल मांगे मोर. बरं, 10 वर्षातले जे बदल, रस्ते, लोकांचा अप्रोच, झालेल्या सुविधा सगळ्या उत्तम प्रतीच्या आहेत. आणि खासदारकीचं जे इलेक्शन असतं ते लोकलच्या वरचं असतं, देश पातळीवर असतं. म्हणजे मी नुसता बरं झालो तर बरं होणार नाहीये. देशाला बरं होण्यासाठी सगळ्यांना नक्की सगळं समजतं आणि 400 पार नक्की होणार. बरं, ठीक आहे. थोडंसं चित्र मला असं दाखवायचंय. काही क्षणात निसर्गाची अवकृपा आपल्यावरती होऊ शकते, कारण ढग दाटून आलेले आहेत, ते वाचता देखील आहेत. पण तरी आपण यामध्ये मूळ महाराष्ट्राचं जाणून घेतोय. इथं जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं म्हणजे मूळ शिवसेना, पण आता आपण आपल्या भाषेत त्यांना उभाटा गट असं म्हणतो, ती या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरीकडे यवतमाळमध्ये जे मी चित्र पाहिलं होतं की शिंदे गटाची माणसं यामध्ये उपस्थित नाही, पण हा आपला उमेदवार आहे राजश्री पाटील, म्हणून भाजपची मंडळी या ठिकाणी त्यांच्या वतीने त्यांची बाजू मांडण्यासाठी उपस्थित आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार हे सुद्धा आयात केलेला आहे. पहिला अपक्ष होता, नंतर काँग्रेसच्या भरोशावर राज्यमंत्री झाला, मग भाजपमध्ये गेला आणि आता पुन्हा उबाटामध्ये आला. आयात केलेला नाही. मला हे प्रश्न विचारायचा आहे, जर राहुल गांधी वायनाडमध्ये चालतो, एक मिनिट, राहुल गांधी जर वायनाडमध्ये चालतो, बारामतीमध्ये सुप्रिया कन्या चालते, तर इथे आम्हाला विदर्भाची लेख का चालत नाही? त्यामुळे राजश्री पाटील यांचा विजय होणार म्हणजे होणार. बरं, नाही त्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही. येतो. हा 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 आज जे बीजेपीचे जे कार्यकर्ते उभे आहेत, यांचे 1.5 वर्ष पहिलेचे तुम्ही फेसबुक अकाउंट चेक करायचे. भावना गवळीच्या विरोधात एवढ्या खालच्या स्तरावर यांचे भाष्य होते. तर आज हे म्हणत आहेत की आम्ही आज आघाडी म्हणून लढत आहे. आज जे आयात केलेल्या उमेदवार चांगला कसा, हे वजन ह्यांनाच ओढणं आहे. माझा पुढला प्रश्न असा या सगळ्या याच्यात, बघा सर, प्रामाणिकपणे प्रश्न विचारतो. नाही, आयात बद्दल बोलूच, पण मूळ उमेदवार 5 टर्म तुमच्या भावना गवळी खासदार इथे राहिल्या, बरोबर ना? त्यावेळी तुमच्या त्या गटात होत्या. नंतर असं म्हणलं गेलं त्यांची कार्यपद्धती, त्यांनी काम न करणं, त्यांचा प्रोग्रेस रिपोर्ट यावरनं भाकरी फिरवण्यात आली, खरं की नाही? 5 वर्ष तुमच्याकडे त्या होत्या. नाही, 5 वर्ष तुमच्याकडे होतं की नाही? होतं की नाही? मग जर त्या कार्यक्षम नव्हत्या, त्यांच्याकडनं कामं होत नव्हती, तर तेव्हा स्थानिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही का आवाज उठवला नाही?
तेव्हाही आम्ही भावना गवळीच्या विरोधात आवाज उठवला. अकोला नाका ते पाटणी चौक या रस्त्याबद्दल आजही आम्ही आवाज उठवतो, तेव्हाही आम्ही आवाज उठवला. आणि जे स्थानिक डॉक्टर साहेबांनी सांगितलं, जे बीजेपीचे नेते आहेत ते स्थानिक नागरिक म्हणून या ठिकाणी बोलतात, मी डॉक्टर साहेबांचा आदर करतो. परंतु त्यांनी जे सांगितलं की मतदारसंघात रस्ते चांगले आहेत, माझी त्यांना विनंती आहे, त्यांच्या दवाखान्यासमोरून जाणारा अकोला नाका ते पाटणी चौक या रस्त्याने त्यांनी दररोज जाणे येणे करावे. त्यांच्या प्रश्नाचे त्यांना उत्तर भेटेल. राहिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर, भावनाताईंचं काम निश्चित चांगलं होतं, मी त्याला विरोध करत नाही. परंतु सध्या भारतीय जनता पार्टीने बेईमानी करून जे रिपोर्ट, जे सर्वे करून भावनाताईच्या विरोधात करून घेतले आणि हा मतदारसंघ भाजपाच्या पारड्यात पाडून घेण्याचा जो प्रयत्न केला, त्याच्यासाठी त्यांनी मांडलेला हा सर्व थाट होता. बरं ठीक आहे, भाजपकडनं उत्तर घेऊ. हा भाजपकडनं, हा बोला. सर्वात महत्वाचा विषय असा आहे की 5 मिनिटं पहिले उबाटा गटाचे म्हणतात की आम्ही भावना गवळी सोबत होतो, आम्ही त्यांचा प्रचार केला. आता पुन्हा ते म्हणतात की यावेळेस जो महायुतीचा जो उमेदवार आहे तो आयात केलेला आहे. पण जोपर्यंत समजा भावना गवळी ही उबाटामध्ये होती तोपर्यंत ते देतो उत्तर, तोपर्यंत ते ओके होते. ज्या वेळेस त्यांना असं वाटलं की उद्धव ठाकरे यांनी आपली नीतिमत्ता सोडलेली आहे, हिंदुत्वाचा अजेंडा सोडलेला आहे, त्यावेळेस ते शिंदे गटामध्ये गेले, त्यावेळेस ते शिंदे गटामध्ये गेले आणि मग आता शिंदे गटामध्ये गेले म्हणून ते गद्दार म्हणतात. हा बोला. हिंदुत्व कशाचं सोडलं? हे कुठलं भाकरी हिंदुत्व? अरे खरं हिंदुत्ववादी आम्ही आहोत. मला स्थानिकांचे प्रश्न घ्यायचे. थांबा. हा ऐका स्थानिकांचे प्रश्न. ओ तात्या, दादा, स्थानिकांचे प्रश्न ऐका. हा बोला. आम आदमी पार्टी. स्थानिक या इथे सर्वात महत्वाचे म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, नाल्याचा प्रॉब्लेम आहे. इथं फक्त टक्केवारीचाच कार्यक्रम चालू होता आणि हे बीजेपीचं जे इथं नगर परिषदमध्ये जी सत्ता होती यांनी फक्त टक्केवारीनं, पर्सेंटेजनं पैसे घेतले आणि भूखंडधारकांना वाऱ्यावर सोडलं आणि धनाढ्य लोकांचे प्लॉट फक्त येणे करण्याचं काम इथे चालू आहे. बरं ठीक, आला लक्षात. हा शेतकरी. हा शेतकरी बोल जिल्हा, बरोबर. देशातल्या शेतकऱ्याला शेतीमाल भाव न देण्यामुळे या देशातले सर्व शेतकरी, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? वाईट परिस्थिती आहे. शेतीमाला भावच नाही बिलकुल. ऐका ना, विद्यमान खासदारांनी जी आश्वासनं दिली होती शेतकऱ्यांच्या संदर्भातली, ती त्यांनी 25 वर्षात तरी पूर्ण केली का? नाही, या 10 वर्षात सगळे शेतकरी लुटले गेले पूर्ण सर्व. बरं ठीक आहे. हा, गेल्या 3 वर्षापासून फक्त आणि फक्त महाराष्ट्रात तोडाफोडीचं राजकारण चालू आहे. त्याच्याशिवाय दुसरं कुठल्याही विकासाचं काम झालेलं नाहीये महाराष्ट्रात. फक्त आणि फक्त हा उद्या येणार, तो येणार, उद्याचा चमत्कार पहा, हा या पक्षात प्रवेश करत आहे, त्या पक्षात. मतदाराला याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये, फक्त विकास पाहिजे. आज वाशिमची स्थिती आहे, 11 दिवस ते 15 दिवसानंतर नळ येते, पाण्याची व्यवस्था नाही, रस्ते नाही, लाईट नाही, कुठल्याच प्रकारचा या 25 वर्षात विकास झालेला नाही. बीजेपी आणि सेनेनं एवढे वर्ष इथं काढलेले आहे, पण एक कवडी मोलाचा या जिल्ह्याचा विकास झालेला नाहीये. बरं. बोला. सर, जे विकास कामं सध्या झालेले आहेत, मी चॅलेंज करतो बीजेपीच्या, मी मुख्यमंत्र्याला चॅलेंज करतो, त्यांनी ते सर्वे करावा. जास्तीत जास्त विकास हा लेआउट धारकाचा झालेला आहे, रस्त्याचा झालेला नाही. लेआउट धारकाकडून यांनी कमिशन घेऊन यांनी लेआउट धारकाचा विकास केलेला आहे. माझा जर आरोप जर चुकीचा निघला तर पूर्ण मी शिक्षा भोगायला तयार आहे. बरं ठीक आहे. बीजेपी. मला फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल बोलायचं आहे. शरद पवार यांनी वसंतदादा पाटलापासून तर यशवंतराव चव्हाणापासून यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं. आज यांच्या कर्माची फळं यांना उलटी भोगतायत, त्यामुळे आता यांना फोडाफोडीचं राजकारण दिसतंय. बरं ठीक आहे. शिवसेना येतो. आदर्श घोटाळ्याचे ज्यांच्यावर तुम्ही सडकून टीका केली, ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, आज त्या अशोक चव्हाणांना तुम्ही सोबत घेऊन राज्यसभेची उमेदवारी दिली आणि त्यांना तुम्ही सत्तेत सहभागी करून घेतलेला आहे. तुम्ही पक्ष फोडून महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे पाप केलेला आहे. जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. येणाऱ्या तुम्ही ओरडू नका ना. तुम्ही ओरडलात तर यांचं काय ऐकू येणार आहे तुम्हाला? 2 मिनिटं थांबा ना, मी येतो तुमच्याकडे.
तुमची एनर्जी माझ्या उत्तराकरता राखून ठेवा तुम्ही. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ज्या विकासाच्या बाता मारता, आज जिल्ह्यामध्ये युवकांची फौज इथेच असलेल्या युवकांना तुम्ही विचारा किती लोकांना रोजगार मिळालेला आहे. शेतकऱ्यांनी त्यांची परिस्थिती सांगितलेली आहे, महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत, राज्यामध्ये यांचं सत्कार. पण रोजगाराचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता. भावना गवळी तुमच्या पक्षात होत्या की नाही, तुमच्या सोबत होत्या की नाही, त्यांनी आणला का रोजगार, एमआयडीसी आणली का? ज्या दिवशी त्यांनी पक्ष सोडला त्या दिवशी तो विषय आमच्यासाठी संपलेला आहे. बरं, म्हणजे यापूर्वी नव्हता तो, यापूर्वी नव्हता पक्षात तुमच्या ज्यावेळेस होत्या, जोपर्यंत त्या पक्षामध्ये होत्या आमच्याकडून त्यांना वारंवार त्या गोष्टीच्या सूचना आणि विनंती करण्यात आलेली होती. का ऐकलं का नाही त्यांनी, का ऐकलं नाही त्यांनी, का ऐकलं नाही? प्रश्न नाही मला सांगा, एक पत्ता उत्तर देऊ द्या की हे म्हणतात आदरणीय शरद पवार साहेबांना हे केलं, असं हिंदुत्व सोडलं, हे केलं, पण यांना अजित पवार चालतात का? मग हे यांचं हिंदुत्व आहे का? अजित पवार कसे घेतले त्यांनी, अशोक चव्हाण कसे घेतले त्यांनी? ठीक बोला. सर, अमरावती उपविद्यापीठ केंद्राचं काय झालं? इथं वैद्यकीय महाविद्यालय नाही, जिल्हा मध्यवर्ती बँक नाही, जलसिंचनाचे ऑफिस दुसऱ्या जिल्ह्यात चालले. मग इथं काय हे बोलायला लागले 400 पार, मग आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनचं काय? बरं ठीक आहे, आपण तिथं कोपऱ्यात जाऊ. एक कार्यकर्ते फार ओरडतात, मला तुमच्याकडे यायचं. आता तुम्ही उत्तर द्या. चला, मला मोदीजींचं एकच कार्य खूप सुंदर केलेलं आहे, ते 370 हटवली. हे जे बोलतात ना आज की काँग्रेस 370 हटवली, साहेब 370, 500 वर्ष वाट बघावी लागली राम मंदिराकरिता. यांच्या काँग्रेसनी ज्यांच्या सोबत हे आज आहेत, ज्या महाविकास आघाडीमध्ये आहेत, यांना विचारा राम मंदिराला विरोध केला होता यांनी. एकही दाखवायचा यांचा नेता. ठीक आहे, झालं, अयोध्येला गेले. तुमचं म्हणणं झालं. आता कृपया ओरडू नका, बस बाकी काही नाही. मी येतो. यांनी राम मंदिराला विरोध केला, हनुमान चालीसाला विरोध केला. याच्यावर हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांना जना बाळासाहेब ठाकरे म्हटलं गेलं. यांचं हिंदुत्व संपलेलं आहे. त्यामुळे आता हे सेक्युलर झालेले आहेत. औरंग्याच्या कबरीवर जाणाऱ्या बाळासाहेब आंबेडकर यांना चालतात. यांचं हिंदुत्व संपलेलं आहे. ठीक. हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस सांगितलं होतं की बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाहिजे असं तर मला गर्व आहे, बरोबर आहे की नाही? आणि त्याच वेळेला हे बीजेपीचे कार्यकर्ते तिथून पळून गेले होते आणि त्यावर शिवसैनिक इथं उभा होता. तर राम मंदिराचा पाया स्वर्गीय काँग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम घातला होता भारतामध्ये, आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी प्रयत्न केले, त्यामुळे राम मंदिर झालं. आणि राम मंदिराचं पेटंट भारताला मिळालं का? उद्धव ठाकरे असतील, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, याच्यामध्ये बहुत त्यांचे हिंदू लोक आहेत, त्यांचा बी रामासिंग शिवाजी महाराजांचा. ठीक आहे. आपण बघतोय, नाही म्हटलं तरी ढग गडगडत आणि पावसाला सुरुवात झाली आहे. पण यानंतर आधी ते सांगूयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.